काय बकवास करतोय तू? तुझं लग्न अनामिकेशी झालंय. माझ्या मुलीला बदनाम करून आता इथे लग्नाचं मागणं येऊन आलायस? तुला जराही लाज नाही वाटत? संगीता असं रागात सोहमला बोलत असते. सोहम आता अगदी हात जोडत विनवण्या करत म्हणत असतो की काकू, माझं अनामिकासोबत सगळं संपलंय. आता मला नवीन सुरुवात करायची आहे, ती पण काजलसोबत, आपल्या काजलसोबत. माझं आधीपासूनच काजलवर प्रेम होतं, पण आता ते सगळं जाऊ देत. पण प्लीज मला काजलसोबत नवीन सुरुवात करायची आहे. संगीता आता खवळून म्हणते की माझ्या मुलीचं आयुष्य तुझ्या हातात देण्यापेक्षा मी तिचं लग्न लावणार नाही एक वेळ. तिला कुवारी ठेवेल. निघून जा माझ्या घरातून. संगीताच्या शब्दांनी सोहमच्या हृदयावर घाव बसलेला असतो आणि आता तो शेवटी मनातून खूप तुटून जातो आणि तसाच तिथून निघून जातो. खूप वाईट वाटत असतं त्याला, म्हणजे आतून खूप दुखावला गेलेला असतो तो. पण मग अशी काय मजबुरी होती की तो डायरेक्ट कलाशी पण न बोलता संगीताशी संवाद साधायला गेला, ते पण त्याच्या आणि काजलच्या लग्नानिमित्त. बापरे, असं काय झालं असेल नक्की? सगळं जाणून घेण्यासाठी आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. त्याशिवाय मजाच नाही येणार आणि कळणार तर अजिबातच नाही की हे सगळं झालं कसं. आणि त्याही आधी चॅनलला सबस्क्राईब करायचं जरासं कष्ट घ्या आणि व्हिडिओला लाईक करायचं पण. त्याने तुमच्या फराळीच्या प्लेटमधली एखादी चकली किंवा एखादी लाडू गायब नाही होऊन जाणार आहे. चला तर मग मित्रांनो, कुठल्याही गोष्टीचा उशीर न करता सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला. नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. मित्रांनो, घरात सणाचं वातावरण असतं, पण यावेळी आनंदाच्या घरात वादळ घुसणार होतं आणि ते वादळ येणार होतं एका निर्णयामुळे, तेही संगीताच्या निर्णयामुळे. ऑब्व्हियसली आता काय चाललंय आपल्याला तर माहितीच आहे. बिचाऱ्या काजलची कारण नसताना एवढी सगळी बदनामी झाली त्या अनामिकामुळे. पिंटोक आणि पाताळ यंत्री येते अनामिका. तिने अक्षरशः चारित्र्य खराब करून टाकलं त्या मुलीचं, काजलचं. आणि या सगळीकडे तिची थुतू होते. सो या सगळ्या गोष्टींमुळे आता संगीता नवीन नवीन उद्योग करायला लागलेली आहे, हे तर आपल्याला माहिती आहे. कुठे मुलीला स्थळ शोधते, तर कुठे वयाने मोठा मुलगा बघते. त्यामुळे आता बिचारीला काजलचं मन कंटिन्यू नाराज असतं. आता तिला असं वाटतच नाही की आपल्या आयुष्यात काही हॅपनिंग गोष्टी उरलेल्या आहेत. म्हणजे आता काय करते संगीता की काजलला बघायला एक मुलगा आलेला असतो. तो तिच्यापेक्षा 10-12 वर्षांनी मोठा असतो आणि तो खूप जास्त मोठा असतो. त्याचबरोबरीने त्याचे पेरेंट्स पण खूप स्ट्रिक्ट असतात. म्हणजे त्यांचं असं असतं की आमच्याकडे पाहुणे रावळे सगळे करावे लागतील, आमच्याकडे देवधर्म खूप होतो, आमच्याकडे सगळं कसं असं नेटकं लागतं, स्वयंपाक चांगला जमला पाहिजे. म्हणजे ज्या मानाने त्यांच्या डिमांड्स असतात, मागण्या असतात, त्या मानाने आपली काजल खूप लहान असते. तरी त्यांचं म्हणणं असतं की आम्हाला असंच हवं, तसंच हवं. बाकी देवाच्या दयेने आमच्याकडे भरपूर गोष्टी आहेत. मग ते संपत्ती असो, माणसं असो, सगळं काही आमच्याकडे आहे. पण आम्हाला ते सगळं सांभाळणारी मुलगी हवी आहे. आणि त्या सगळ्या जबाबदाऱ्यांसाठी मला तरी असं वाटतं पर्सनली की आपली काजल खरंच खूप लहान असते. आता संगीता कुठलाही न विचार करता त्या मुलासोबत तिचं लग्न, काजलचं लग्न फिक्स करून टाकते. कारण ती लोक विचारत असतात की काय करायचं तुम्ही सांगा. तेव्हा आता संगीता म्हणते की ठीक आहे, आमच्याकडून होकारच समजा, कधी लग्नाचा बार उडवून टाकायचा ते तुम्ही सांगा. आता तो जो नवरा मुलगा असतो तो म्हणतो की लवकरात लवकर लग्न करून टाकूयात आपण. आता संगीताने हे स्थळ हातचं जाऊ का दिलेलं नसतं माहिती आहे का? ते जे स्थळ असतं ते कोल्हापुराच्या बाहेरचं असतं आणि विषय असा असतो, म्हणजे कोल्हापुरात तिचं लग्न जमत नसतं काजलचं, कारण तिची सगळीकडे बदनामी होऊन गेलेली असते. म्हणजे यापूर्वी जिथले स्थळ तिला बघायला येत होती ते हेच सांगायचे की आम्ही कळवतो, पण त्यांना जेव्हा काजलबद्दल कळायचं की असं काहीतरी तिचं आहे, तेव्हा ती लोक साफ नकार देऊन द्यायची आणि मोकळी होऊन जायची. आता या गोष्टीचं संगीताला खूप वाईट वाटायचं. त्यामुळे संगीताला असं वाटायचं की कोल्हापुरात तिची बदनामी झाली आहे, त्यामुळे आता आपण कोल्हापुराच्या बाहेरचं जे कोणतंही स्थळ येईल त्याला नकार द्यायला नको. आणि म्हणूनच संगीता या लग्नाला तयार झालेली असते. आता घरात सकाळचं शांत वातावरण असतं आणि दिनकर बसलेला असतो. तो प्रचंड विचारात असतो आणि न्यूजपेपर तो वाचत असतो. संगीता किचनमध्ये असते, ती पण काही कमी विचारात नसते. आणि इकडे आपली काजल, जी आपल्याच बेडरूममध्ये स्वतःला जिने कोंडून घेतलेलं असतं. म्हणजे असं कोंडून म्हणजे असं काही कडीबिडी लावून नसतं, पण मग तरी आपल्या खोलीत ती स्वतःला बंदिस्त करून घेतलेलं असतं तिने. तिच्या मनात प्रचंड वादळ सुरू असतं, कारण कुठेतरी तिचं सुद्धा सोहमवर प्रेम असतंच ना. इतक्यात कला आता खरेंच्या घरी येते, म्हणजे तिच्या माहेरी येते. सकाळचं वातावरण असतं. कला आता तिथे येते आणि म्हणते, आई बाबा कुठे गेलात तुम्ही सगळे? तेव्हा दिनकर म्हणतो, अरे कला ये ना, ये बस. तर दिनकर अगदी चिंतेच्या सुरात असतो. कला आता म्हणते, बाबा काय झालं, तुमचा आवाज असा काय येतोय? सगळं ठीक आहे ना घरात? तुमचा चेहरा असा का पडलाय? तितक्यात संगीता येते आणि म्हणते, अगं आम्हाला काय होणार आहे, सगळं ठीक आहे, काही बिघडलेलं वगैरे नाही. बोल ना, कसं काय येणं केलंस? जावई बापू नाही आले? तेव्हा कला म्हणते की अगं आई, त्याने मला इथे सोडलं आणि त्याला ऑफिसला जायचं होतं म्हणून तो ऑफिसला निघून गेला. बोल ना काय झालं?
तुम्ही असे मला वेगळं वेगळं का वाटतं, आणि गुंड्या कुठे आहे? संगीता म्हणते की असेल ती तिच्या खोलीत. बाकी तुझं काय चाललं कला? सगळं ठीक? जावे बापू कसे आहेत? तेव्हा कला म्हणते आई हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाहीये, काय झालंय? तेव्हा संगीता म्हणते की बस तू, मी तुझ्यासाठी चहा नाश्ता करून आणते. तितक्यात आता कला गेल्यानंतर कला दिनकरला विचारते आणि म्हणते की बाबा काय चाललंय हे सगळं, काय झालंय, घरात सगळं ठीक आहे ना? तुम्ही सगळे असे का बघताय? तेव्हा दिनकर अगदी चिंतेच्या सुरात म्हणतो की कला, तुझ्या आईने काजलचं लग्न ठरवलंय आणि तिचं लग्न तिने लावायचा निर्णय घेतलाय हे तर ठीक होतं, पण अगं ज्या माणसाची तिने तिचं लग्न ठरवलंय ना, तो तिच्यापेक्षा 10 ते 12 वर्षांनी मोठा आहे आणि त्या घरातलं वातावरण सुद्धा खूप गंभीर आहे, स्ट्रिक्ट आहे. कला अगदी आश्चर्याने म्हणते काय बाबा तुम्ही काय म्हणताय? आई असं कसं करू शकते? काजल अजून किती लहान आहे, गुंड्याला तर काहीच कळत नाही आणि एवढे रूल्स असलेली फॅमिली. अरे देवा, आपण गुंड्यावर खूप दडपण टाकतोय बाबा, हे सगळं का चाललंय? तिचं आयुष्य संपायचं आहे का आईला? दिनकर म्हणतो की अगं हेच मी सगळं तिला सांगून सांगून थकलो, पण ती म्हणते की मला काय माझ्या मुलीच्या लग्नाची काळजी नाही आहे का? तुम्ही गप्पा बसा बरं, तुम्ही असं बोलू नका, हे दे करू नका, असं करू नका, तसं करू नका. तिने मला गप्पा करून टाकलं ऐकायला. अगं पण मला खरंच हे सगळं पटत नाही. बरं झाले तू आलीस बघ, तू एकदा तुझ्या आईला समजव, आपली काजू अजून किती लहान आहे आणि तिचं असं आयुष्य संपायला नको जाऊस. अगं ती जिवंतपणे मरून जाईल, असं कसं चालणार आहे बरं? हे सगळं ऐकून कलाच्या पायाखालची जमीन सरकलेली असते आणि ती म्हणते आई असं करू शकेल असं मला अजिबात वाटलं नव्हतं, म्हणजे मला नव्हतं वाटलं कधीच वाईटमधल्या वाईट स्वप्नात सुद्धा की आई असं करेल. तेव्हा दिनकर म्हणतो की अगं आपल्या काजलची बदनामी सुद्धा खूप झालेली. तितक्यात आता कलाला तो सगळा प्रकार सांगतो दिनकर, जो आतापर्यंत काजल भोगत असते. आता कला म्हणते की बाबा मी निघते, मला आता यावं लागेल. कला आता तशीच तिथून ताबडतोब निघून जाते चांदेकर मॅन्शनमध्ये आणि तिथे ती आता अद्वैतची वाट बघत असते. कला निघून गेल्यानंतर संगीता येते आणि म्हणते का हो कला कुठे गेली, मी चहा आणला तिच्यासाठी. तेव्हा दिनकर म्हणतो की अगं ती तशीच निघून गेली, तिला काहीतरी काम आठवलं होतं. तेव्हा संगीता म्हणते की ह्या मुलीचं कधी काय होतं ना काहीच सांगता येत नाही. बरं तुम्ही तिला लग्नाचं काही बोललात का? तेव्हा दिनकर म्हणतो की अजून तरी नाही, मी तुझी वाट बघत होतो. दिनकर आता संगीताशी खोटं बोलतो, पण करणार तरी काय, अगदी बरोबर केलं त्याने, नाईलाज असतो त्याचा. पण चांदेकर मेन्शनमध्ये आलेली असते. थोड्या वेळात अद्वैत सुद्धा आता ऑफिसमधून डायरेक्ट घरी जातो, कारण कलाने त्याला फोन करून बोलवून घेतलेलं असतं. आता अद्वैत दिसताच कला अगदी रडत रडत अद्वैतच्या समोर जाते आणि म्हणते चांदेकर बघ ना हे सगळं काय चाललंय, काय झालं खरे, तू एवढी अस्वस्थ काय आहेस आणि रडते काय आहेस? चांदेकर, माझ्या आईने काजलचं लग्न एका मोठ्या वयाच्या माणसाशी ठरवलंय आणि मला ते काहीही करून थांबवायचंय, मला काहीतरी करायचंय जेणेकरून हे लग्न थांबेल. अद्वैत म्हणतो काय, पण एवढी काय घाई आहे काजलच्या लग्नाची? आत्ताशी तर ती एवढीशीच आहे, म्हणजे ठीक आहे ती वयात आहे, पण मग लग्नाच्या वयात वगैरे ती नाही, अजून लहान आहे ती, तिचं लग्न असं कसं काय ठरवू शकतात त्या मिसेस खरे, आणि तेही एवढ्या मोठ्या वयाच्या माणसासोबत? तेव्हा कला म्हणते हो, तो तब्बल 10 ते 12 वर्ष मोठा आहे तिच्यापेक्षा. मला आता सगळ्या डिटेल अद्वैतला सांगत असते. ती म्हणते की मला काहीतरी करायचंय, काहीही करून मला हे सगळं थांबवायचं चांदेकर. तेव्हा अद्वैत म्हणतो, अगदी ठामावा जातो, तिला म्हणतो की हे बघ खरे, तू एकटी नाहीयेस, आपण मिळून ते लग्न थांबवू, कारण काजलचं आयुष्य संपवणं म्हणजे गुन्हा आहे. अगं ती लहान आहे, तिला काय कळेल यातलं अजून, आपण जिवंतपणे ठार मारून टाकू तिला. म्हणजे अद्वैत आणि कलाने ठरवलेलं असतं की आता काहीही होऊ दे, काजलवर आता अन्याय होऊ देणार नाहीत. आता सोहम दरवाजा मागे उभं असून हे सगळं ऐकत असतो आणि त्याला प्रचंड वेदना होत असतात. त्याला खूप मोठा धक्का बसतो जेव्हा कला अद्वैतच्या तोंडून तो ह्या सगळ्या गोष्टी ऐकतो. त्या आवाज सोहमच्या कानावर पडतो आणि मग तो थेटच निघतो तो खरेंच्या घराकडे, संगीताला जाब विचारण्यासाठी, त्याचबरोबरीने तिला रिक्वेस्ट करण्यासाठी. खरं तर तो जेव्हा सुरुवातीला जातो तेव्हा असं वाटतं की तो भांडण वगैरे करणार आहे की काय, पण तसं काही होत नाही. सोहम अगदी रागाच्या भरात जातो खरेंच्या घरी. तो खरेंच्या घरी पोहोचतो आणि म्हणतो येऊ का? तितक्यात दिनकर म्हणतो अरे सोहमराव या ना, या आत या. आता संगीता सोहमला बघून थोडीशी नाराज होते, तिला त्याचं येणं तिथे काही पटलेलं नसतं. तेव्हा दिनकर म्हणतो की सोहमराव कसं काय काम काढलं? आता काजल नेमकं तिथे बाहेर येते आणि तिला सोहम दिसतो. आता काजलला जेव्हा सोहम दिसतो तेव्हा काजलच्या डोळ्यात पाणी येतं आणि सोहमच्या सुद्धा. संगीता हे बघते आणि काजलवर डोळे ताणत ती तिला आतमध्ये पाठवते. काजल आतमध्ये जाते सुद्धा. आणि इकडे आता दिनकर म्हणतो सोहमराव सगळं ठीक आहे ना, कसं काय येणं केलं? तेव्हा सोहम म्हणतो की मी तुमच्याकडे खूप मोठी गोष्ट मागायला आलो आहे, तुमची माफी मागायला आलो आहे आणि तुमच्याकडून मला काही गोष्टींची मागणी करायची आहे. तेव्हा दिनकर म्हणतो काय झालं सोहमराव, सगळं ठीक आहे ना, आणि तुम्ही एकटेच का आलात? अद्वैतरावांना घेऊन आला असतात, जावई बापूंना, कलाला घेऊन आला असतात. सोहम म्हणतो की त्यांना आणून सुद्धा कदाचित गोष्टी बदललेल्या नसत्या, मला खूप मोठी गोष्ट विचारायची आहे तुम्हाला आणि ती गोष्ट हवी आहे तुमच्याकडून. सगळ्यात आधी मला तुम्हा सगळ्यांची माफी मागायची आहे. माझ्यामुळे आज खूप गोष्टी चुकलेल्या आहेत आणि माझ्यामुळे काजलचं आयुष्य अगदी पणाला लागून गेलंय.
सगळीकडे तिची बदनामी झालेली आहे, तेही माझ्या बायकोमुळे. त्यामुळे मला त्या गोष्टीची माफी मागायची. संगीता आता म्हणते की माफी मागितल्याने काय तिची इब्रत परत येऊन जाणार आहे का सोहमराव? अहो, या सगळ्या गोष्टी करताना तर विचार करायचा. तुम्ही दारू ढोसून आला होतात त्या दिवशी, तुम्हाला जराही काही वाटलं नाही का? तेव्हा सोहम म्हणतो की खरं तर मी त्या दिवशी माझ्या मित्रासोबत होतो, मलाच नाही कळलं मी इथवर कसा काय आलो ते. पण काजलने फक्त माझ्याकडे तेव्हा लक्ष दिलेलं होतं, माझा सांभाळ केलेला होता. मला माहिती आहे मी चुकलो, पण मला त्याच गोष्टींची आता माफी हवी आहे तुमच्याकडून. काकू, काका, शक्य असल्यास काजलसुद्धा, प्लीज मला मोठ्या मनाने माफ करा. तेव्हा संगीता नाक मुरडत असते. सोहम पुढे म्हणतो, काकू, खरं तर मला काजलसोबत लग्न करायचं आहे, माझं प्रेम आहे तिच्यावर. आता हे ऐकताच दिनकर आणि संगीताच्या पायाखालची जमीन सरकून जाते. संगीता म्हणते, काय? तेव्हा सोहम म्हणतो की हो, मला काजलसोबत लग्न करायचं आहे, मी तिच्याशिवाय राहू नाही शकत. आणि जिथपर्यंत मला माहिती आहे काजलसुद्धा माझ्याशिवाय राहू नाही शकत, ती मरून जाईल माझ्याशिवाय. आणि तुम्ही तिचं लग्न करायचं ठरवताय? तेव्हा संगीता अगदी रागात येते आणि म्हणते की काय बकवास करतोय तू? तुझं लग्न अनामिकाशी ऑलरेडी झालंय. माझ्या मुलीला बदनाम करून आता इथे लग्नाचं मागणं घेऊन आलायस? तुला लाज नाही वाटत आहे? असं म्हणत संगीता सोहमला मुस्काटवते, म्हणजे त्याच्या कानाखाली मारते. सोहम म्हणतो की तुम्ही कितीही मारा, कितीही बडेजाव करा, पण माझ्या विनवण्यात संपणार नाही. काकू, माझं अनामिकेसोबत सगळं काही संपलंय. आता मला नवीन सुरुवात करायची आहे काजलसोबत. मला माझं भविष्य काजलसोबत बघायचंय, माझं प्रेम आहे तिच्यावर. अनामिकासोबत माझं त्यावेळेस लग्न प्रचंड घाईत झालेलं होतं, आणि त्यावेळेस मी काजलला लग्नाचं विचारलं सुद्धा होतं. तेव्हा काजल मला म्हणाली होती की माझ्यावर माझ्या घराची जबाबदारी आहे, मी माझ्या घराला सोडून एवढी स्वार्थपणा नाही साधू शकत. म्हणून मला नाईलाजाने अनामिकाच्या स्थळाला होकार द्यावा लागला होता. आणि या गोष्टीला साक्षीदार म्हणून अद्वैत दादा सुद्धा आहे. प्लीज, अनामिका आणि माझ्यामध्ये आता डिवोर्स होणार आहे, त्यामुळे प्लीज मला काजलसोबत लग्न करायचं आहे, मला तिच्यासोबत नवीन सुरुवात करायची आहे, मला या सगळ्या गोष्टींसाठी होकार द्या. आता दिनकर यावर पुढे काही बोलेल तेव्हा संगीता अगदी खवळून म्हणते की माझ्या मुलीचं आयुष्य तुझ्या हातात देण्यापेक्षा मी तिला आयुष्यभर कुवारं ठेवेल, मी तिचं लग्नच लावणार नाही. निघून जा माझ्या घरातून, चालता हो. असं म्हणत संगीता सोहमला हाताशी धरत, म्हणजे हाताला धरत घराबाहेर हकलून देते. संगीताच्या शब्दांनी सोहमच्या हृदयावर प्रचंड घाव बसलेले असतात. तो म्हणतो की तुम्ही कितीही मला हिणवून घ्या काकू, माझा निर्णय बदलणार नाहीये. माझं प्रेम आहे काजलवर, आणि मला सुद्धा कॉन्फिडन्स आहे की काजलचं सुद्धा माझ्यावर प्रेम असेल. प्लीज तिचं आयुष्य खराब करू नका. एक वेळ माझ्याशी नाही, पण एखाद्या चांगल्या घरातल्या मुलाशी तिचं लग्न करा. वयाने 10-12 वर्ष मोठा असलेल्या मुलाशी नका करू, तिचं आयुष्य तुम्ही खराब करून टाकणार आहे. ऑब्व्हियसली सोहमला खूप वाईट वाटलेलं असतं. तो तिथून निघून जातो. तो खूप तुटलेला असतो मनातून. आता सोहम तिथून निघून जात असताना त्याला भान नसतं कुठलंच, त्यामुळे तो दारू पिऊन घरी जातो चांदेकर मेन्शनमध्ये. तो प्रचंड दारू प्यायलेला असतो, आणि आता तो जेव्हा घरात पडत झडत जातो तेव्हा रजनी अगदी घाबरून जाते आणि म्हणते, सोहम, सोहम, हे काय चाललंय तुझं? आज पण पुन्हा पिऊन आलास? काय चाललंय काय तुझं? रजनीला आता सोहमच्या डोळ्यात अश्रू दिसतात. तेव्हा सोहम अगदी रडत रडत म्हणतो की आई, मला काजलशी लग्न करायचंय, मला काहीही करून त्या मुलीशी लग्न करायचंय, पण तिची आई तयार नाहीये या गोष्टींना. त्यांचं म्हणणं आहे की मी बदनाम आहे आणि मी काजलचं नाव खराब केलंय. अगं, जर मी खराब केलंय तिचं नाव, तर पुन्हा तिला नाव द्यायला मीच तयार आहे ना. मी नाही राहू शकत त्या मुलीशिवाय. प्लीज, अनामिकाचा आणि असंही माझा डिवोर्स होणार आहे, तेव्हा प्लीज मला काजलसोबत लग्न करायचंय. मला त्या मुलीचं आयुष्य असं बर्बाद नाही होऊ द्यायचंय. तेव्हा कलाच्या पण डोळ्यात अश्रू येतात आणि कला म्हणते, सोहम, असं बोलू नकोस, सगळं काही ठीक होईल, मी आहे ना, प्लीज रडू नकोस, शांत हो. आणि हे बघ, अशा गोष्टी झाल्यानंतरून, असं संकट ओढवल्यानंतरून दारू पिणं हा शेवटचा पर्याय सोपा वाटतो का रे तुला? तेव्हा सोहम म्हणतो, नाही बहिणी, जर माझं काजलसोबत लग्न नाही झालं ना, तर मी जगणारच नाही, मी माझं बरं वाईट करून घेईल. घरातलं वातावरण ठिसतं, आणि हा शब्द ऐकून, म्हणजे सोहमच्या तोंडून निघालेले हे शब्द ऐकून कोपऱ्यात बसलेली रोहिणी मात्र स्मित हास्य करायला लागते. ती म्हणते की अरे वा, चांदेकरांचा एक वंश तर जातोय पुढे, पण दुसरा वंश मागे यायच्या तयारीत दिसतोय. त्याला थोडीशी आग लावली ना तर पूर्णच संपून जाईल, म्हणजे उरलेल तो फक्त अद्वैत. रोहिणी आता घडलेल्या सगळ्या प्रकाराबद्दल अनामिकाला फोनवर सांगत असते. अगदी कावेबाज हसत रोहिणी म्हणते, अनामिका, आता सोहम आपल्याच जाळ्यात अडकणार आहे. मी त्याला सांगते की आत्महत्या करायचा बनाव कर, म्हणजे प्लॅन कर खोटा खोटा, आणि त्याची खोटी आत्महत्या खऱ्या गोष्टींमध्ये रूपांतर कशी करायची, खऱ्या आत्महत्येत कशी रूपांतर करायची, ते तू माझ्यावर सोड. सॉरी, अनामिका आता हसतच म्हणते की रोहिणी मॅडम, पण जर खरंच काही झालं तर, म्हणजे किंवा काही नाही झालं तर? रोहिणी म्हणते की मी त्याला झोपेच्या गोळ्या देते असं सांगते, पण त्या पॉयझनस गोळ्या आहेत, विष असणार आहे ते. आत्ता खरे दिवाळी पेटणारे चांदेकर मेन्शनमध्ये. आणि मग रोहिणीने एक रचलेला असतो काळा खेळ,
जिथं प्रेम, भावना आणि जीवाचा प्रश्न एकत्रत्र गुंतणार होता. आता संगीताकडून काही काजलबद्दल होकार येत नसतो आणि सोहम स्वतःला त्रास करून घेत असतो. सोहम आता शेवटी सगळेजण जेव्हा खाली बसलेले असतात तेव्हा सगळ्यांसमोर गोळ्या घेतो. सोहम अगदी उदास स्वरात म्हणतो की जर माझं लग्न काजलसोबत झालं नाही तर माझं आयुष्य निरर्थक आहे, असं म्हणत तो त्या गोळ्या सगळ्यांसमोर घेतो. आता तुम्ही म्हणाल त्याच्यापर्यंत या गोळ्या कशा आल्या? त्याला या गोळ्या देणारी आणि उकसवणारी रोहिणीच असते. रोहिणी म्हणते की तू आत्महत्येचं नाटक कर, तुझं सगळं ऐकून घेतील. म्हणून त्या गोळ्या, झोपेच्या ज्या गोळ्या असतात त्या तिने सोहमला दिलेल्या असतात आणि सोहम पण तेच करायला जातो. तितक्यात कला अगदी ओरडते आणि म्हणते, सोहम हे काय करतोयस तू? थांब जरा. अरे काय केलंस तू? सोहमने गोळ्या घेतल्या गेल्यानंतर सोहम जमिनीवर कोसळतो. त्याच्या तोंडातून फेस येऊ लागतो आणि तो अगदी बेशुद्ध अवस्थेत पडतो. सगळेजण आता धावतच त्याच्याकडे येतात. अद्वैत अगदी घाबरून जातो आणि तो त्याला लगेच हॉस्पिटलाइज करतो. हॉस्पिटलमध्ये त्याला सगळे घेऊन जातात सोहमला. थोडक्यात अद्वैत आणि कलाने सोहमला उचललं, पण आता वेळ निघून गेलेली असेल का? त्याला हॉस्पिटलाइज केल्यानंतर सगळेजण बाहेर थांबलेले असतात. कला खूप रडत असते. कला आता संगीतापर्यंत ही बातमी जेव्हा पोहोचते तेव्हा संगीता सुद्धा हॉस्पिटलमध्ये येते आणि कला आता संगीताला म्हणते, आई बघ ना, अगं सोहमने काय अवस्था करून घेतलीये त्याची. मरणाच्या दारात उभा येतो आणि तू त्यांच्या प्रेमाला पाप म्हणतेस? अगं त्या मुलाने या मुलीसाठी, माझ्या बहिणीसाठी, गुंड्यासाठी जीव देऊन दिला. तो म्हणाला की जर मला काजल मिळाली नाही तर माझं आयुष्य निरर्थक आहे, मी मरून जाईन. त्याने या गोळ्या खाऊन घेतल्या आणि या अशा प्रेमाला तू पाप म्हणतेस? संगीता आता अगदी रडत म्हणते, अगं कला, मी काय करणार होते? मला आत्ता कळलं माझा निर्णय चुकीचा होता ते. अगं सगळीकडून काजलचं नाव खराब होत होतं, तिची बदनामी होत होती. सोहमरावांसोबत तिचं नाव जोडलं जात होतं आणि कोणीच तिच्याशी नीट वागत नव्हतं. अगं साधं ती कुठल्या पुरुषाशी, भाजी विक्रेत्याशी किंवा फळ विक्रेत्याशी जरी बोलली तरी त्यांच्या बायका तिच्या चारित्र्यावर संशय घेत होत्या. मग मी काय करणार होते? पण मला आता कळलंय की माझा निर्णय चुकला होता. मी आत्ताच लग्न मोडते. काजल आणि सोहमरावांचं लग्न होईल आणि माझ्याकडून या गोष्टीला कुठलीही अडचण नसेल. संगीतानं आपल्या निर्णयावर शिक्कामोर्तब केलेला असतो, पण रोहिणीचा खेळ अजून बाकी आहे. डॉक्टर आता बाहेर येतात आणि गंभीर आवाजात म्हणतात की रुग्णाची अवस्था नाजूक आहे, पण तो अजून शुद्धीवर आलेला नाही. पुढचे काही तास त्याच्यासाठी अत्यंत महत्वाचे आहेत. थोडक्यात सोहमचा श्वास आता नियतीच्या ताब्यात आहे आणि घरात सर्वत्र एकच प्रश्न फिरतोय, तो म्हणजे रोहिणीचा हा डाव पुढे आणखी कोणाचं आयुष्य उद्ध्वस्त करेल? म्हणजे घरात ऑब्व्हियसली कोणाला माहित नसतं, पण आता आपल्या मनात तर हे असणारच ना. मित्रांनो, आता पुढे काय होईल? सोहम वाचेल का? रोहिणी आणि अनामिकाचा हा कट उघड होईल का? आणि संगीताचं मनोबल परत उभं राहील का? जाणून घेण्यासाठी आपले डेली एपिसोड्स बघत राहा आपल्या चॅनलवर, आपल्या हक्काच्या चॅनलवर, नाती मराठीवर. आणि हो, त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला सुद्धा विसरू नका. आणि तुम्हाला व्हिडिओ आजचा कसा वाटला ते कमेंट्समध्ये सांगायला सुद्धा विसरू नका बरं का. आणि आता वेळ झाली आहे माझा फेवरेट पार्ट बोलायची, ते म्हणजेच कमेंट सेक्शन. कमेंट सेक्शनमध्ये जोरदार कमेंट्स आलेले असतील आणि मला खात्री असते, दरवेळेस खात्री असते, आणि मी त्या कमेंट्स नेहमी वाचते. त्यातून पहिली कमेंट आहे मेधा जोशी. त्यांचं म्हणणं आहे, खूप छान सांगता अनघाताई, अगदी समोर सगळं घडत आहे असं वाटतं. सॉरी, पण मी अनघा नाहीये. दिवाळीनंतरून जर मला प्रेक्षकांचा हवा तसा प्रतिसाद जर मिळाला तरच मी माझं नाव सांगणार आहे आणि माझ्याबद्दल 4 गोष्टी सांगणार आहे. आता ऑब्व्हियसली प्रत्येकाला क्युरिओसिटी असते, पण मला ही गोष्ट स्पष्ट करायला आवडेल की मी अनघा नाही. माझं नाव जाणून घ्यायचं असेल तर मला पेक्षेप्रमाणे लाईक काउंट, कमेंट काउंट वाढवा. त्यानंतर आहेत रोहिणी रेणुसे यांची पहिली कमेंट आहे आपल्या चॅनलवर, आपल्या व्हिडिओजवर. त्यातून रोहिणी रेणुसे यांनी पण खूप छान कमेंट केली आहे. अंजली खरात आहेत, त्या म्हणतात दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. कौस्तुभ निवेकर, ओके, घरात राहून राक्षसी वृत्तीला वेळेवर ठेचलंच पाहिजे. खरंय, मी तुमच्याकडून आहे या बाबतीत, तुमचं म्हणणं मला पटलं. मित्रांनो, तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि तुम्हाला माझ्याकडून खूप खूप सारा फराळ, चकल्या, लाडू, करंजा, सांजऱ्या, अजून काय काय असतं, शंकरपाळे, काजू कतली, चिवडा माझ्याकडून तुम्हा सगळ्यांना हे सगळं फराळ शाब्दिकरित्याच देऊ शकते मी, प्रत्येकाला पर्सनली देऊ नाही शकणार आहे. त्यानंतर आहे अंजली खरात, ओके, यांची एकदा कमेंट झाली. शुभांगी बडेकर, उषा पवार, यशस्वी देशपांडे, आनंद केसवानी, ओ माय गॉड, मी यांना कसं काय मिस करू शकते. उमा माळी आहेत, वसंत जोशी आहेत, त्यांनी खूप छान गाणं डेडिकेट केलेलं आहे. मॅडम, आय हॅव अ सॉन्ग फॉर यू. ओ माय गॉड, येस, आय रिमेंबर द ओल्ड सॉन्ग. थँक्यू सो मच. खूप छान भरभरून प्रेम आपल्याला मिळतं या मालिकेच्या थ्रू. सो तुमचं प्रेम असंच राहू देत आणि व्ह्यू काउंट असाच राहू देत. तुम्हाला दिवाळीच्या आभाळभर शुभेच्छा. तुम्हाला हे दिवाळीचा हा जो सण आहे, ऐश्वर्य भरभराटीचं जाओ,
हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आता मी इथेच माझ्या वाणीला पूर्ण विराम देत थांबते आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच. तोपर्यंत धन्यवाद.